हार्वेस्टर म्हणलं की पंजाबची माणसं तुमच्या डोळ्यासमोर उभी राहतात, पण आमच्या गावातल्या पट्ट्यानं आणि तुमचं गाव दौंडवाडी यांची बाग पण आपल्याकडे पेरूची कन्सल्टन्सीला, या दोघांनी मिळून हे 30 लाखाचा घोडा, हत्ती, डायनासोर काय म्हणायचंय ती म्हणा तुम्ही, ते घेतलंय. शेतकऱ्याची पोरं उद्योजक होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतायत. ज्या गावामध्ये 4 माणसं उभा राहत नाही तिथं आता एवढे गोतावळा जमला, ह्याच्यातली निम्मी निघून गेलेत. ते दाजी तिकडे लाजत येतात व्हिडिओ यायला. पण शेतकऱ्याच्या पोरानं उद्योजक बनलं पाहिजे, कुठेतरी शेतकऱ्याच्या पोरानं मोठं झालं पाहिजे, याच्यासाठी कायम प्रयत्न आहेत. शेतकरी मोठा झाला, शेतकरी जगला तरच हे जग जगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, शेतीशिवाय काहीच नाहीये. आजपर्यंत हार्वेस्टर बघितलं की त्याच्यावर पंजाबची माणसं, पंजाबची मालकच होती, पण आता मराठा उद्योजक पण, मराठी उद्योजक पण पुढे जात आहे. हे बघून सगळ्यात जास्त आनंद होत आहे. ड्रायव्हर शिका म्हणा की आपल्याकडे ड्रायव्हर पंजाबीचे. आणि काय म्हणतात ना, याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी. या ड्रायव्हरला किती पगार आहे? 60,000 रुपये. आणि डबल शिफ्ट केली तर 1,20,000 रुपये. कितीच पैसा आहे. पण आपल्या पोरांना नाद काय लागला माहिती का? चावड्यावर बसून टवळक्या करायच्या, पुदाळ गप्पा हाणायच्या, तोंडामध्ये पुड्या टाकायच्या आणि हिरोगिरी करायची. बंद करा जरा. बापाच्या कष्टाची जाण ठेवा. आपला बाप काय करतोय हे बघा आणि त्याच्यानंतर प्रयत्न करा स्वावलंबी बनण्यासाठी.